रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बाकी आहे आणि मला वाटतं आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या माध्यमातून 100% लवकरात लवकर छत्रपती संभाजीनगरचा सुद्धा उमेदवार नियुक्त केला आहे. आणि एका बाजूने भाजपासुद्धा ही सीट त्यांना मिळावं म्हणून प्रयत्न करत आहे. कसं बघताय? खरं पाहिलं तर माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या शहराला पहिलंच संभाजीनगर नाव दिलं होतं आणि इथूनच पहिली आमची सीट खासदारकीची पहिली सीटची सुरुवात आमची या छत्रपती संभाजीनगरवरून सुरुवात झाल्यामुळं आमची सर्वांची विनंती राहील की आम्हाला इथं त्यांनी आम्हाला सपोर्ट करा. तुम्हाला काही जबाबदारी दिली कसं आहे? अजून आमचा उमेदवार होईल त्यावेळेस आपली आपली जबाबदारी राहील. आमची जबाबदारी आहेच ना. आमच्या मतदारसंघामध्ये ज्यावेळेस 30,000ची ऋण मिळालेली असेल तर 40,000ची कशी मिळू शकते, 50,000ची कशी मिळू शकते, हे सर्व काम त्या ठिकाणी करण्यात येईल. राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेनं आता बैठक घेतली. बैठकीत कसे निर्णय घेण्यात आलेले? निर्णय त्याच्यात नाही बसून कसं आहे की तुमच्या सर्वांचे पदाधिकारी आणि यादी आमच्या महिला आघाडीचे अधिकारी पदाधिकारी भाजपच्या लोकांची आहे. आता आम्ही त्याचं मंडप पाणी केली, सर्वच एकत्र होतो. कारण की ज्याला तिकीट मिळेल त्यावेळेस मिळेल, पण सध्या आपल्याला जागा वगैरे ते व्यवस्थित मिळायला पाहिजे त्या हिशोबाने सर्वांनी कामाची सुरुवात केली. ठाकरे गटाचे उमेदवार खैरे हे सध्या प्रचारामध्ये आघाडी घेते. आपला उमेदवार अजूनही जाहीर होत नाही. कसं बघता आपण? काय नाही, उद्या आमचा जाहीर झालं तर तुमच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये आमचा उमेदवार कसं जोरात चालतो तुम्हाला लक्षात येईल. थँक्यू.